मी अमोल माने, आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज. आज आपण पटवर्धन कुरोली या ठिकाणी दिनकर भाऊ नाईक नवरे यांच्या फार्म हाऊसवर इथं परिचारक समर्थकांची बैठक झालेली आहे. तर बैठकीमध्ये काय निर्णय झाले आहे ते आपण परिचारक गटाचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडनं थोडंसं जाणून घेऊया. नमस्कार. काय आज बैठक झाली परिचारक गटाची, काय निर्णय झाला? सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आता होऊ घातली आहेत. परिचारक मालक आणि कल्याणरावजी काळे गट हा एकत्रित मिळून झालेला आहे. कार्यकर्ते मध्ये संभ्रमात होते, त्याचा आज एक जिवंत रूपात ते एकत्रीकरण झालेलं आहे. ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही गट म्हणजे कल्याणराव काळे आणि परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली समाधानदादा काळे यांच्या पत्नी आणि रामकृष्ण नाईक नवरे यांच्या पत्नी कमळ या चिन्हासमोर वतन दाबून त्यांना भरपूर मताने आम्ही निवडून देणारच आहे. तर जो मॅसेज गेलता ह्याच्या अगोदर की काळे परिवार परिचारक परिवाराला विचारात घेत नाहीत, अशा ज्या अफवा होत्या त्या आज अफवावर पूर्णविराम मिळालेला आहे आणि दोन्ही गट आज एकत्रित झालेत आणि भरघोस मतांनी वाकडी गटामध्ये दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातील उमेदवार दोन्ही चांगल्या मतांनी निवडून येतील, त्यात कुठलीही शंका नाही. इथून मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल परिचारक गट आणि कल्याणराव काळेंचा गट हे एकमेकाच्या परस्पर होते, विरोधक होते. तर काय सांगाल आता ह्या इलेक्शन मध्ये एकत्र आल्याचा तुम्हाला गावाला फायदा होईल का? राजकारणात पहिले तसे बघायचे तर दोन्ही विरोधी होते, प्रतिस्पर्धी होते, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि राज्यात जर बघितलं आणि केंद्रात बघितलं तर भाजपमय वातावरण आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे पक्ष आता चालला फॉर्म मध्ये भाजप हा पक्ष आहे आणि विकास कामाची जी गंगा वाहणार आहे भाजप पक्षच करू शकतो हे लोकांना पण माहित आहे. त्यामुळे आदरणीय काळे साहेब असतील, मालक असतील, यांच्या प्रेरणेतून ह्या पुढील विकास काम सुद्धा भाजपच्या माध्यमातूनच होणार आहे. नशिबाने काही दिवस गेले म्हणा, पण आता उशिरा का होईना पण दोन्ही पक्ष एकत्र आले, गटतट न विसरता येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य करून दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील, यामध्ये कुठलीही शंका नाही. हे गट तट बाजूला ठेवून गावाचा विकास करण्यासाठी सगळे गट एकत्र येऊन भाजपच्या झेंड्याखाली आज एकत्र आला, काय भावना? भावना काय नाही, दोन्ही गट एकत्र आल्यामुळं येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे. काय लोकांचं असं म्हणणं आहे परिचारक पार्टी संपली, परिचारक पार्टी संपली, येणाऱ्या 9 तारखेला तुम्हाला गुलालाच्या रूपात आणि लीड किती असतं, वाकरी गट जिल्हा परिषद पण आहे, पंचायत समिती पटवर्धन कुर्ली गण आहे, त्या दोन्ही भागात तुम्हाला येणाऱ्या 9 तारखेला बघायला मिळतं. कसं जसं इकडं परिचारक आणि काळे गट एकत्र झालाय तसं समोर पण आता मोठं आव्हान तयार झालंय. मला आव्हान कोण होतं, आम्ही आता एकत्र, आम्हाला दुसरा कोण मोठं वाटत नाही. येणाऱ्या 9 तारखेला जाऊन देऊ आम्ही मतदारासोबत. आम्ही आता रोज मतदारात फिरतोय, मतदारांचा जी प्रतिसाद असतो ते आमच्या बाजूने. प्रत्येक गावात काय कौला उठवलाय, ह्यांना मतं कुणी द्यायची, ह्यांच्या मागं माणसं कुठं आहेत, ह्यांचं पुढारीच आहेत. ती पुढारी पण काय करते आणि मतदान कसं फिरतंय येणाऱ्या 9 तारखेला समजेल की. त्या कम गटा म्हणजे वाकरी गटामध्ये आदरणीय मालकांची ताकद खूप मोठी आहे. स्वर्गीय मोठे मालक ताकदपंत परिचारक यांना मांडणारा भरपूर मोठा गट आहे आणि हे गट असा आहे की एकनिष्ठ गट आहे. त्यामुळे या गटाकडून जास्तीत जास्त अपेक्षा सगळ्यांनी करते आणि या गट सहकार्य करतो. आदरणीय मालक जी जबाबदारी देतील ती पार पाडणारा गट आहे. झालेल्या ह्याच्या अगोदरच्या 16 निवडणुकीत परिचारक गटाने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, तसेच सर्वांना दिलेला. आणि आता दोन्ही गट एकत्र झाल्यामुळे ही ताकद अतिशय दुप्पट झाली. येणाऱ्या 9 तारखेला तुम्हाला गुलालाच्या रूपाने तुम्हाला ह्या गावात वाकरी गटाची काय ताकद आहे, मालकाची काय ताकद आहे, ही तुम्हाला नक्की दिसून येईल. काय भावना आज दोन्ही गटांच्या एकत्र झाले, मिटिंग घेतली तुम्ही परिचारक गटाची? मीटिंग घेण्याचं कारण एकच होतं की काळे गट आणि परिचारक गट हे काय वेगळे नाहीत. आता पहिलं एकमेकाच्या विरोधात लढले, पण आज काळे गट जे आहे ना बीजेपी मध्ये आलाय. मग आज ह्यांना बाकीच्यांना काय वाटतंय की काळे गटाची माणसं काय परिचारक गटाला मत देत नसते. ही जे संभ्रम पसरवलाय सगळ्यांनी, त्यांना तेच दाखवून द्यायचं आहे की आज दोन्ही गट एकत्र झाले तर ह्यांची ताकद काय आहे हे तुम्ही 9 तारखेला बघा गुलालाच्या स्वरूपात. आणि तुम्ही जी खोटं बोलून जे राजकारण करताय, म्हणजे जे खोटं बोलून आज तुम्ही राजकारण बसलाय, लोकांना फक्त आमिष दाखवताय किंवा असं करेन तसं करेन, हे सगळं लोक वळकून चुकले लोकांनी सगळ्यांनी. त्याच्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला दिसेल 9 तारखेला ताकद परिचार. आणि आधीपासून वाकरी गट जे आहे ना ते परिचारक गटाने राखलेला गड आहे. त्याच्यामुळे हिथं दुसरं कोणाचं काहीच चालत नाही, जे मालक म्हणतील तसंच.
तर जसं भाजपमध्ये 2 गट एकत्र आले तसंच तिकडे समोर पण तगडं आव्हान झालंय असं म्हणतात. भालकी गट आणि पाटील गट एकत्र नाही झाले. नाही ते वाकरे माणसं ती जायची वाकरे गट जरी किती झालं तरी वाकरे गटात ह्यांना तोड नाही. आपण परिचारक गटाला आणि काळे गटाला तोड नाही. कोणी किती पण आव्हानं देऊ द्या, आव्हानाला सामोरं जायची तयारी आहे आमची सगळ्यांची. नमस्कार काका, नमस्कार. काय भावना आहे? परिचारक गट आणि काळे गट त्या दोन्ही एक झालं. आम्ही रातच्या धरणं मिटिंग बसवली. आपलं ते काय म्हणतो ते परिचारक मतच देत नाही बरं. काळ्या पार्टीला. आम्ही म्हणलं कोण म्हणतं देत नाही. आम्ही कालच्याने मिटिंग घेऊन आज मोठा कार्यक्रम केला होता गावच्या वस्तीवर. बरं. आणि ते दोन्ही गट एक झाले माणसं तीच आहे ती. नाही, इथून मागच्या निवडणुकीत 2 गट एकमेकाच्या विरोधात लढत होते. आम्ही मैत्रीपूर्ण लढत होती. पण ते आता समाधान एकत्र दादा झाल्यामुळे भाव ते अर्ज भरत समाधान येऊन पाय पडलं होतं भावाच्या अर्ज भरल्या ते मैत्रीपूर्ण लढत होती आमची. आता आमचं बी दोघांचं दोन्ही गट एक झाल्यामुळे आमची ताकद भरपूर आहे. परिचारक गट पूर्ण तुमच्या बाजूने येणार का किंवा काय? परिचारक पार्टीत काहीच फरक पडत नाही. कोण आलं काय आणि गेलं काय. बरं. ही परिवार पांढरंगची परिवार आहे. जो मालकाने सांगत तोच आधीच पाळतो. आज समोर सगळ्यातला इतिहास कसं आहे. आव्हान तयार झालंय मग दोघं तगडं आव्हान काय डिजिटल आणि मोबाईलवर तगडं आव्हान नसतंय ती. त्याला जनतेत जावं लागतं, जनतेचं काम बी करावं लागतं. मोबाईलला स्टेटस होऊन कुठं कशी जनता देत नसते. जनतेला माहिती काम करणारी माणसं कोण आहे. किती पांढरंग परिवाराला म्हणजे मत देत नाही. पांढरंग परिवार 100% मत देणार. म्हणजे ठरवलंय. त्यांनी काही वावड्या उठवू द्या. मालक सांगतील तेच खरं त्यांनी अशी आमची किती भावना आहे. पांडुरंग परिवाराची भावना एकच की मालक सांगतील त्यालाच मतदान आम्ही करणार. मग पुढे कोणी का असणार. काय भावना आहेत आज? परिचारक पार्टी काळे पार्टी एकत्र आहे. काय नाही, एक नंबर वातावरण झालं. बरं. 100% विजय. काय संदर्भ काय होता मीटिंग मध्ये? मीटिंग मध्ये काय सांगणार, आपला हाही पांडुरंग परिवार आमचा एकदा गेला एकनिष्ठ परिचार आहे बरं. पहिल्यापासून. आता किती मतभेद जर असेल या टायमाला मतदान करायचं आलं तुम्ही त्या नाही, एवढे टायमाला दिवस काळे परिवाराच्या आणि परिचारक परिवार यांच्यामध्ये म्हणजे निवडणुका तुमच्या अशा होत होत्या की काळे परिवार विरुद्ध परिचारक परिवार. आता परिचारक परिवारावर काळे परिवाराला निवडून आणायची जबाबदारी दिली आहे. काय सांगाल? निवडून आणणार की नाही मालकानं जबाबदारी दिली म्हणजे ती पार पाडणारच आम्ही 100%. नमस्कार. काय आज दोन्ही गट एकत्र आले, मीटिंग घेतली तुम्ही परिचारक गटाची की काळ्यांना पाठिंबा द्यायचा म्हणून, काय भावना आहे? विषय काय होता, पाठीमागच्या 8 दिवसापासून गावामध्ये असं राजकीय वातावरण तयार झालंय की फक्त काळे गटच निवडणुकीसाठी पळतोय, परिचारक गट पळत नाही, परिचारक गट पळत नाही, असं लोकांचा गावामध्ये संभ्रम तयार झाला. त्यासाठी मीटिंग अरेंज केली होती. परंतु त्यावेळेस पण ज्यावेळेस इलेक्शन लागलं किंवा प्रचार झाला त्यावेळेस पण परिचारक गट पळत होता, आता पण पळत आहे आणि इथून पुढे पण पाळणारच आहे. फक्त विषय असा होता की जे काही विरोधक आहेत, विरोधकांनी असं लोकांच्या मनामध्ये बिंबवलंय की बाबा परिचारक गट पळत नाही किंवा एकनिष्ठ राहिले नाहीत लोक, असं काहीतरी वेगळं वातावरण तयार केलंय त्यांनी. पण असं काहीही झालेलं नाही आणि होणारही नाही. तर येणाऱ्या 9 तारखेला कळल पटवर्धन कुर्ली गावामध्ये परिचारक गट किती मतांना लीड देत आहे आणि काळे गटाला किती मताधिक्यानं विजय होतोय येणाऱ्या 9 तारखेला समजणारच आहे. त्यामुळे असं काहीही विषय नाही. आजपर्यंत रेकॉर्ड आहे गावामध्ये जे दिनकर भाऊ म्हणतील तेच योग्य झालेलं आहे आणि तिथून पुढे पण तेच होणार आहे. ह्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. विरोधकांनी काहीही टीका करू द्या, काय करू द्या, असं कसं असतं, हे इलेक्शन आहे. काहीतरी निर्णय असतात किंवा काहीतरी मुद्दा असतात ते उपस्थित करून लोकांना मत मागायचे विचारसरणी पहिल्यापासूनच आहे. ते काय आता नवीन नाही. परंतु जे खरं आहे ते ग्राउंड लेवलला, ग्राउंड रिपोर्टला वैयक्तिक तिथल्या लोकांना माहिती असतं विषय काय आहे. ते कोणी काय पण अफवा पसरते, सोशल मीडिया तयार करते ते, पण असं काही नसतंय. समोर येताना 9 तारखेला समजल बाबा किती मताचं लीड पडलं, परिचारक गट काय करून दाखवतो हे समजल 9 तारखेला आलं. आता जसं इथं भाजपच्या झेंड्याखाली काळे आणि परिचारक गट एकत्र झालाय, तसंच काळ्यांना चितपट करण्यासाठी समोरच्या पार्टीची ताकद वाढवण्यासाठी बालके आणि पाटील, आमदार पाटील एकत्र आलेत. तर काय फरक पडेल का त्याने? काही फरक पडणार नाही. सगळ्या लोकांना कुरोली असेल, आवे असेल, तरडगाव असेल, देवडे असेल, शेळवे असेल, वाकरे असेल, सगळ्या लोकांना माहित आहे की ही फक्त अफवा आहे. एक राजकारण म्हणजे राजकारणापुरतं करत नाही, ते दर लोकांमध्ये जोश निर्माणचं काम तयार करते चालूला. विरोधक असतील ते असं काही होणार नाही, असं कोणी करू नये. आमचं वैयक्तिक मत आहे. राजकारणापुरतं मर्यादित असावं
त्या लोकांनी काही आश्वासनं दिलती बाबा आमदारकीच्या टायमीला काहीतरी आश्वासनं दिली होती. ते आश्वासन आज त्यांनी पूर्ण केले ते का एवढं सांगावं. त्यांना विचारणार कोणी तर आहे. पण कसं आहे माहिती आहे का, आमच्या गावातलं वातावरण असं आहे की आमची जी परिचारक पार्टी आहे असं कोणाला म्हणजे द्वेष निर्माण करत नाहीत, काय नाही. निष्ठेनं काम जी वाड्यावरनं आदेश आलाय ते आदेश पाळणं आणि निष्ठेनं काम करणं ही लोकांची आमच्या गावातील वैयक्तिक मानसिकता आहे आणि तीच राहणार आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. जे म्हणते ते ना आम्ही असं केलं तसं केलं, ही आश्वासनं दिले ते आश्वासनं पूर्ण बाबा, ही आश्वासन आम्ही बोललो होतो आणि ही आश्वासन आम्ही पूर्ण केले ते एवढं जरी सांगितलं तरी लोकांसाठी ते भरपूर आहे. नमस्कार. काय भावना आहेत? आज परिचारक गटाची मीटिंग झाली. काळे गट आणि परिचारक गट आतापर्यंत एकमेकाचे विरोधक म्हणून काम करत होते. आज तुम्ही एकत्र येत आहे, काय भावना आहे तुमच्या? चांगली आहे की भावना. साथ देतील परिचारक गट काळ्यांना पूर्णपणे? परिचारक गट आम्ही काय जरा विरोध मध्येच होतो, आता बरं. एकत्र झाले, आता काय अडचण नाही. बर, निवडून येतील. निवडून 100% येणार, काय अडचण नाही. बर. ते नाही ताकद आहे म्हणल्यावर त्याला काय हा? काय काही पडत नाही. तर या आहेत परिचारक गटाच्या काही समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या तर त्यांनी मतभेद बाजूला ठेवून भाजपच्या एका झेंड्याखाली, भाजपच्या कमळ या चिन्हाखाली एकत्र येण्याचा आज निर्णय घेतला आहे. तर येणारा काळ आपल्याला दाखवेल की खरंच परिचारक पार्टीने काळ्यांना साथ दिली आणि भाजपचा उमेदवार निवडून येतोय. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.